येऊ शकता तुम्ही माझ्यासमोर, जिथे तिकीट वगैरे मिळेल तुम्हाला टावर जाण्यासाठी. इथून रस्ता आहे आणि साठी इथलं इथे गोल गोल बनवलेलं आहे. नाही ते असे मंकी पण राहतात, यांच्यापासून स्वागत आहे तुम्ही आपल्या टुडेज ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण आलेलो आहे, स्पेशल आपला पेपर होता म्हणून आपण आलेलो आज देवगिरी किल्ला एक्सप्लोअर करण्यासाठी. तर तुम्हाला याच्यामधली पूर्ण माहिती, याचा पेपर होता आणि माझा पण पेपर होता, तर तुम्हाला याची पूर्ण माहिती देऊ आपण. आणि हा आहे त्याचा फर्स्ट प्रवेशद्वार, किल्ल्याचा एंट्रन्स आहे. इथून सगळं तिकीट वगैरे चेक करून सण बॉटलला पण हे मला पटलं, तिथे बॉटलला पण ते लेबल लावताय काहीतरी की लोकांनी रिटर्न पाण्याची बॉटल आणायला पाहिजे किल्ल्यावरून, पण तरी पण खूप घाण करून टाकलेले आहे. आणि आता आपण मेन किल्ल्याच्या एंट्रन्सवरून बाहेर आलेलो आहे. आणि इथे समोर येऊ शकता तुम्ही माझ्यासमोर, जिथे तिकीट वगैरे मिळेल तुम्हाला. अल्टरसाठी 25 रुपये आणि तुम्ही जर टुरिस्ट असेल फॉरेनर त्यांच्यासाठी 300 रुपये. तर चला हे पाय किल्ल्याचं पूर्ण बुरुज, या साईडला बुरुज, त्या साईडला बुरुज. किल्ल्याचं आता शेवटचं एंट्रीद्वार आहे, त्या साईडला चाललो आम्ही. आणि इथे पण तसेच जागा ठेवलेली आहे पूर्ण लोकांना राहायसाठी असतील. जुन्या वेळेस जे लोक दुरून येत असतील त्यांना राहायसाठी इथे. आणि आपण आता चाललोय मेन किल्ल्याच्या एंट्रन्स जवळ. हे पहा तुम्ही दुरून पाहू शकता, अर्धा पडलेला, अर्धा बाकी तो, अर्धा चांगला आहे तर चांगला आहे तो पूर्ण. आता त्याच्यामध्ये पण खूप तोपा ठेवलेला आहे. चला तुम्हाला ते एक एक चालत जायला पुढे. आणि अशा आहे की किल्ल्यावरून आणलेलं आहे. आता ही सिंधुदुर्ग किल्ल्यावरून आणलेली ती तोप आहे, म्हणजे उडलेली मोठ्या मोठ्या किल्ल्यावरून आणलेल्या ते तोप. आता ही पण सिंधुदुर्गावरून आणलेली आहे. म्हणजे दुसऱ्या तोपा किल्ल्यावरून तोपा आणलेल्या ठेवण्यासाठी ते मेन एंट्रन्सवर ठेवल्या, त्या तोप ठेवलेला आहे. तर ही पण सिंधुदुर्ग किल्ल्यावरून आणलेली ही तोपला पण. किल्ल्याचा एंट्रन्स बी असं बनवलं आहे की मोठे मोठे म्हणजे जे तर तुम्ही माझ्या मागे पाहू शकता, ते त्यावेळेस वॉच टावर आहे. आणि याच्यावर 1 2 3 फ्लोअर होते. 3 फ्लोअरवरून लोक त्याच्यावर लक्ष ठेवायचे. चला तुम्हाला दाखवतो मी पुढे. आज देवगिरी किल्ल्या फोर्टवरचे जे वॉच टावर, याचं जे नाव आहे ना आम खास म्हणून नाव, याचं आम खास असं नाव आहे. याच्यात तुम्हाला इथे दिसा का खाचा या खाचा म्हणजे ज्या वेळेस इथे किल्ल्यावरचे काही लोक यायचे, म्हणजे किल्ल्याचे काही अतिथी वगैरे, तर जे थोडेफार असे कमी लेवलचे अतिथी राहायचे ना, त्यांना इथे थांबवायचे ते. हां ते इच्छा तर खूप होते, पण त्याला आम खास म्हणून सण पण एक नाव आहे. म्हणजे त्याचा खालची जी बेस आहे ना, त्याचं एक असं म्हणजे हॉटेलसारखं यूज केलेलं होतं त्यांनी त्यावेळेस, की तिथल्या कोणी अतिथी आलं तर त्यांना थांबायसाठी. आणि जे वरी तुम्हाला दिसतंय ते 7 फ्लोअर, त्यांना म्हणजे किल्ल्यावर दुरून कोणी दुश्मन येत असेल तर त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा. तर याचे 2 म्हणजे आम खास म्हणतात त्याला, त्याचे 2 उपयोग येते, म्हणजे लोकांना राहायसाठी बी आणि लोकांवर लक्ष ठेवायसाठी बी. म्हणजे बघा डोक्यात आलं वेळेस राजांचं बेकार डोकं झालं बेकार. या किल्ल्याचा मेन प्रवेशद्वार काडा कोट म्हणून सण त्या द्वाराचं नाव आहे, तिथे लिहिलेलं होतं मागे. आणि आता आम्ही जातोय हत्ती तलावकडे. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, किल्ल्यावर जर तुम्ही जात असतील तर इथे पाणीची सोय आहे, तर पहिलेच पाणी पिऊन जा, कारण की किल्ल्यावर पाणीच्या बॉटल वगैरे काहीच भेटत नाही पाणी. आता आम्ही पण पाण्याची बॉटल घेऊन गेलो होतो, किल्ल्यावर पाण्याची बॉटल म्हणजे भेटत नाही, पण किल्ल्यावर पाण्याची बॉटल तर खूप घाण करून ठेवलेली आहे, पण पाणी नाही किल्ल्यावर. तर तुम्हाला घेऊन जायचं असेल तर इथूनच भरून जाऊ शकता, किंवा स्वतःची प्रायव्हेट बॉटल घेऊन जाऊ शकता, पण ती खाली आणा तुमच्या जिम्मेदारीने. हा किल्ल्याचा मॅप, हा बा पूर्ण किल्ल्याचा मॅप इथे. इथून स्टार्ट केला आपण, त्यानंतर इथून मेंढा तोपपर्यंत गेलो होतो, नंतर 12 खिडक्यापर्यंत गेलो होतो, त्यानंतर वरी गेलो आपण काला तोपपर्यंत, काळा तोप नंतर सगळ्यात वरी लक्ष्मी तोपपर्यंत. मग हा पूर्ण किल्ल्याचा मॅप आहे, तुम्हाला लागेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. माता मंदिराजवळ आलेलो आहे. आणि हे जे दिसत आहे तुम्हाला पिलर, इथे जे दुरून भक्त वगैरे यायचे त्यांना राहण्यासाठी जागा होती, पण हे वरून रायगडला जसं तसं पूर्ण तोडून टाकलेलं आहे. जसं रायगडला असेल याच्यावरही असं छप्पर असेल. आणि हे पूर्ण असं पूर्ण गोल फिरवून सण हे इथे भारत माता मंदिर आहे. आणि पूर्ण असे होते, आणि ते पिलर तोडून सण त्यांच्यावरची छत पूर्ण तोडून टाकलेली आहे. आणि इथे मोठं ग्राउंड आहे असं ओपन, म्हणजे त्यावेळेस याचं खूप वैभव खूप छान असेल. आणि इथे इथे त्याच पिलरांसारखे पिलर आहे खूप. आणि इथे मध्ये भारत माता मंदिर आहे. चला तुम्हाला दाखवतो मी.
हे भारत माता मंदिर आहे ग्राउंड पासून दूर. नाही सर चल चल जाऊ आपण. अगदी भारत माता मंदिराच्या बाजूलाच हा हत्ती तलाव बनवलेला आहे आणि याची जम्बो साईज असल्यामुळे याला हत्ती तलाव म्हणायचे ना की त्याच्यामध्ये हत्ती राहायचे म्हणून नाही म्हणायचे. जम्बो त्याची साईज मोठी होती म्हणून त्यांना त्यावेळेस सगळीकडे म्हणजे सगळ्या किल्ल्यावर बऱ्यापैकी हत्ती तलाव राहायचे. रायगडवर पण हत्ती तलाव सगळीकडे हत्ती तलाव राहायचे. मागे मागे भारत माता मंदिर आणि या साईडला हा हत्ती तलाव. हे पाय किल्ल्याच्या साईडला या आरामगृहाच्या साईडला इथे बाजूला कमीत कमी 50 एक अशा तोफा ठेवलेल्या आहे. किल्ल्यावर उतरून त्यांना फिक्स करून दिलेल्या आहे एकाच जाग्यावर आणि ह्या संपूर्ण तोफा किल्ल्यामधल्या असतील या कारण की त्यांचा आता काही यूज नसणार किंवा त्यांना बेस नसणार तरी ठेवायला म्हणून त्यांनी एकच ठिकाणी ह्या पूर्ण अशा तोफा ठेवून दिल्या लोकांना पाहण्यासाठी. आणि ह्या छोट्या छोट्या तोफा आणि ज्या मेन तोफ आहे तिथे वरी दुर्गा तोफ झाली त्याच्यानंतर ती काळ तोफ झाली त्या मेन तोफा पंचधातूच्या तोफा म्हणून त्यांना जंग काही लागलेला नाही आहे. हां मेढा तोफ त्या पंचधातूच्या असल्यामुळे त्यांना काही जंग लागला नाही. हे साधारण हे लोखंडाचे असल्यामुळे त्यांना जंग लागून गेलेला आहे. त्या साईडला त्या 2 तोफ ठेवलेला आहे त्या पण पंचधातूच्याच असतील म्हणून त्यांना काही जंग लागलेला नाही. इथे हे पाहिजे पूर्ण अशा या तोफा इथे किल्ल्यावर वरून उतरवून इथे खाली ठेवलेला आहे. आणि ह्या 1 2 3 ह्या ज्या आहे या पंचधातूच्या आहे म्हणून यांना आतापर्यंत सुद्धा जंग लागलेला नाही आहे. या पाया इथे पण ठेवलेला आहे. इथे काही फॉरेन टुरिस्ट आलेले होते तिथे वरी आणि आपल्याकडचे अतिशय म्हणजे आपल्याच इंडियामध्ये लोक त्यांना असे अश्लील शब्द बोलून चिडवत होते. ते काही आपल्याला पटलं नाही आणि आपण तरी 2500 रुपये देऊन येते त्यांना 300 रुपये तिकीट आहे. ते दुसऱ्या देशातून आपला देश एक्सप्लोर करण्यासाठी येत आहे आणि आपल्या इंडियामधले लोक त्यांना जॉनी सिन्स म्हणताय चेड करताय जॉली. त्यांना मराठी समजत नाही तर त्यांना हिंदी मराठी म्हणून त्यांची मजा घेत आहे. तर प्लीज तुम्ही असं कुठे जाशाल तर असं काही करू नका बस हे सांगणं आहे आपलं. आणि आता आपण बऱ्यापैकी वरून टॉपवरून तर आता इथे खालीपर्यंत आपण उतरलेलो आहे आणि हे इथे मिनार आहे वॉच टॉवर म्हणून सांगते म्हणजे मिनार तिचं वॉच टॉवर म्हणून सांगते. त्यावेळेस उपयोग करला जायचा की दुरून कोणता दुश्मन येतोय का नाही येतोय ते पाहण्यासाठी निरीक्षण ठेवण्यासाठी. बस आता आपण किल्ल्याच्या सेकंड गेटपाशी आलेलो आहे आणि या किल्ल्याची बी असे रायगडसारखेच गेट आहे सगळे असे गोल फिरून सण कारण की हत्ती घोडे वगैरे ते तर शक्यच नाही कारण की किल्ल्याच्या सगळे चोरी बाजूला म्हणजे चारही बाजूला असे मोठ्या मोठ्या खोलदरे आहे आणि त्यांच्यामध्ये त्यावेळेस असे घातक प्राणी मगर वगैरे असे खूप प्राणी सोडलेले असायचे त्यावेळेस म्हणून या किल्ल्याला जिंकणं तर अशक्यच होतं. आणि त्याचे दरवाजे पण असे घुमावदार दरवाजे म्हणून इथे मोठे मोठे हां याच कारणामुळे त्याला आजपर्यंत जिंकणे अशक्य झालेलं आहे. आणि ते तर आहेच आणि इथे दरवाजे पण खूप भक्कम असतील आणि इथे हत्ती वगैरे या किल्ल्यावर घेऊन जायचे अशक्यच आहे. म्हणजे आता आपण आलेलो आहे खाली पण तुम्हाला भेटतो ते वॉच टॉवरपाशी. आता चला बाय. आणि इथून हे बुलबुलैया आहे इथून आलं तर दुश्मनांना कन्फ्यूज करण्यासाठी बनवलेलं होतं कारण की हे गोल 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 इथेच फिरतं आणि वर असे इथे खाचे बनवलेले आणि त्या खाच्यांवर मधून तेल वगैरे टाकलं जायचं म्हणून इथून हे बुलबुलैया बनवण्यात आलेले. आता हा इथून जर वापस आपण गेलो तर तिथेच जाऊ. आता हे वापस तिथेच जाऊ आपण बाहेरून चालत मधून जाऊ. मग आता इथून मधून कुठून फिरल काही प्रॉब्लेम नाही. मला असं वाटलं की मधल्यामध्ये बरोबर फिरेल. आता इथून आपण खाली उतरतोय. आता हा सेकंड नंबरचा बुलबुलैया आहे किल्ल्याचा. चला आता आपण जाऊया पुढे. आता हे वरून बंद करण्यात आलेलं आहे कारण की हे थोडं कमजोर झालेली ती वास्तू. या साईडला पहा इकडून पूर्ण अशी देवगडी गेल्यावर इथे सावली आणि इथे खाली येऊन सण लोक बसलेले एकदम. तर चला तुम्हाला आपण खाली जाऊन खाली याची पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊ कोणा फोन करू. हे पहा इथून एंट्रन्स आहे खाली जाण्यासाठी. आता आपण इथून खाली जाऊया.
हे माझ्या मागे तुम्हाला दिसतंय ना, हे बारादरी आहे. याचे बारादरी असं म्हणून नाव पडलेलं आहे. इथून लोकांना खाली टाकायचे म्हणून बारादरी नाव पडलेलं आहे. देवगिरी किल्ल्याची सगळ्यात अजून जिवंत अशी वास्तू, यायची छत पण अजून काहीच झालेलं नाही आहे आणि चुन्यापासून बनवलेली असेल ही साधारण. आणि इथून ब्लॉक केलेलं आहे हिच्यावर यासाठी, कारण की टुरिस्ट काय इथे येऊन सण उड्या मारतील म्हणून ब्लॉक करून दिलेलं आहे सगळं. तर चला आपण खाली जाऊन तुम्हाला याची सखोल माहिती देऊ आपण. चला, या तुम्ही पायऱ्या पाहू शकता. अतिशय थोड्या पाणीमुळे या थोड्या खराब झालेलं आहे, पण इथे तुम्ही सावकाश उतरच्या कधी आले इथे तर. देवगिरी फोर्टच्या आपण सगळ्यात टॉपला आलो होतो आणि तिथे दुर्गा म्हणून तोफ आहे ती ठेवलेली होती. आणि ती सगळ्यात मोठी देवगिरी फोर्टची सगळ्यात मोठी तोफ आहे ती. आता रोहित आपल्याला इथली इन्फॉर्मेशन देणार, त्याला माहिती आहे कुठून तरी आणलेलं त्यांनी जमलून. तर रोहित सांगेल आता. टॉपला आलेलो आता ही, आणि देवगिरीच्या सगळ्यात म्हणजे सगळ्यात टॉपला ठेवलेली ही तोफ. आणि तिचा दुर्गा नाव म्हणून तोफ ही दुर्गा, म्हणजे 5.5 मीटर लांबी आहे. याची कमीत कमी रेंज 2.5 किलोमीटर व सगळ्यात लांब रेंज 3.5 किलोमीटर आहे. येते खूप असा दम लागत होता. तुम्हाला भेटतो मी आता खाली टॉपला. ओपन होऊन गेलं. चाल ना, मग जाऊ ना. जनार्दन स्वामी आश्रम. तर चला, हा ब्लॉग आता आपण संपूया. आणि आता आपण आलेलो आहे बाहेर. तर चला, तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.